नमस्कार. शेतकऱ्यांसाठी सायंकाळच्या ठळक बातम्या. पणन सुधारणांविरुद्ध सोमवारी बाजार समित्या बंदची हाक. लाक्षणिक संपाचा बाजार समित्यांचा संघाचा निर्णय. अपघात विमा भरपाई वाटपाला मिळाली गती. तालुक्याला अधिकार दिल्याचा परिणाम. लांडग्यांच्या हल्ल्यात 5 कोकरांचा मृत्यू. बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी. आकाशातून वस्तू पडली अन झाला हा उलगडा. संबंधित वस्तू हवामान विभागाची असल्याची समोर. नाशिक जिल्ह्यात आज लोकदैवत खंडोबा महाराजांचा जागर. नगरसूलला घरोघरी पुरणपोळीचा असतो नैवेद्य. कांदा पिकासाठी कुकडीचे आवर्तन सोडा. निवेदनाद्वारे शेतकऱ्यांनी केली मागणी. करमाळ्यात ज्वारीला 4,500 रुपयांचा दर. परांडा, कर्जत, जामखेड तालुक्यातून आवक झाली सुरू. अकोला जिल्ह्यात धनगर समाजातील लाभार्थ्यांना 1470 घरकुल मंजूर. घरकुल बांधकामासाठी मिळणार 1,20,000 रुपये. साहेब 1,25,000 घर कसे बांधायचे? घरकुल लाभार्थ्यांना प्रश्न. बंद कामाला अपुरा निधी. पद्मावती धरणातील लाखो लिटर पाण्याचा होतोय अपव्यय. पाटांची दुरुस्त न केल्याने समस्या. महिलांना उद्योगासाठी 4% दराने व्याज. अर्ज केला का? महिला समृद्धी कर्ज योजना. वाशिम जिल्ह्यातील 4 ग्रामीण रस्त्यांसाठी 7,11,00,000चा निधी. रस्ते चकाकणार. 10,146 अंत्योदय लाभार्थ्यांना मोफत साडी. अंमलबजावणी झाली सुरू. जामनेरला 35 महिलांना वितरित. विहिरीला पाणी नाही आणि मोसंबीला भाव नाही. समस्यांसह पाचोरा तालुक्यातील शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ. कळंबू परिसरात हरभरा मळणीला झाली सुरुवात. हमी असलेल्या हरभरा पिकाला दिले होते शेतकऱ्यांनी प्राधान्य. 3 लाखांच्या कर्जाचे आमिष. बचत गटांना कोट्यावधीचा गंडा. आलतेच्या महिलेचा प्रताप. ई पीक पाणी नोंद केलेल्या शेतकऱ्यांना दुष्काळ सवलती. हातकणंगलेतील 65 गावांचा पीक पाणी याद्या पाठवण्याचा आदेश. जनावरांचा बाजार सुरू होणार कधी? आजरा येथील बाजार कोरोनापासून बंद. लाखोची उलाढाल ठप्प. साहेबाच्या धरणातील पाणी पातळी खालावली. राजापूरकरांवर मार्चपासूनच पाणी टंचाईचे सावट. शक्तीपीठचा नृसिंहवाडी, आदमापूर, सांगलीला उपमार्ग. चिन्हांकन झाले सुरू. FRPची 8% वाढ ही फसवणूकच. संदीप राजोबा. शेतकऱ्यांना 3,000 रुपये दर मिळणार. ग्रामपंचायतीच्या खात्यावर 143 कोटी. 31 मार्चपर्यंत खर्च करावे लागणार. सांगली जिल्ह्यात 696 ग्रामपंचायतीचा समावेश. DPCचा खर्च 350 कोटीवर स्थिरावला. 50 कोटीचे आव्हान. निधी खर्चात अमरावती राज्यात 5व्या क्रमांकावर.